थँक्यू डीजे रोशन, आपलं मनपूर्वक स्वागत. स्वर्गीय सारिकाताई दत्तात्रय म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आदरणीय सविता कैलास म्हात्रे उपसरपंच चषक 2024चं हे पर्व आणि एक दिवसीय स्पर्धा, एक दिवसाची संकल्पना आणि स्पर्धेतला पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहणार आहात. बघा, यानंतर पुन्हा एकदा ब्लू डायमंड करण जाडे विपक्ष जय हनुमान बोरले अशी लढत पाहायला मिळेल. त्यामुळे दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल, आपण लाईव्हच्या माध्यमातून जर काही स्पर्धा पाहत असाल तर लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. एका बाजूने असतील कदर. बघा, पॅनल्टी कंपल्सरी आहे डेरोली टीमला 3 रनची. विनायक, तुम्हाला पॅनल्टी असेल? यस, ते देखील ॲग्री झालेले आहेत, कारण शिस्तबद्ध स्पर्धा आणि शिस्तबद्ध असं आयोजन आहे. बघा, नेक्स्ट मॅचसाठी सनी गायकवाड, प्रतीक जाधव, करण जाडे टीमचे खेळाडू आला असेल तर आपण रिपोर्टिंग करा. आणि एका बाजूने संदेश पाटील चॅम्बो, त्यांनाही विनंती राहील आपणही रिपोर्टिंग करा. आणखीन एक हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला इथे पाहायला मिळेल. प्रफुल्ल पाटील चॅम्बो, लंबी रेस का घोडा, त्याचा खेळ तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर पहिली जोडी मैदानाकडे चालली आहे. मैदानाच्या मध्ये ज्युनियर सोमजाई सोमटणे संघाची पहिली जोडी आपण पाहता गणेश पाटील आणि त्यांच्या बरोबरीने संदेश मुंडे. संदेश मुंडे हा खेळाडू गणेश पाटीलने मागच्या सामन्यामध्ये वैयक्तिक 72 धावा केल्या होत्या. 72 धावांची विस्फोटक इनिंग त्याने साकारली होती. त्याला पहिल्या चेंडूमध्ये जीवनदान मिळालं होतं आणि त्यानंतर मात्र तो इतका आक्रमक झाला की त्याने तो टोटल आय थिंक 11 षटकार 1 चौकार मारले, अशी इनिंग त्याने साकारली. त्यामुळे याही मॅचमध्ये त्याच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत टीमसाठी. जर का इथे पुन्हा एकदा परफॉर्मन्स त्याने चांगला दिला तर नक्कीच मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते, यात शंका नाही आहे. खूप चांगली कन्सेप्ट संदेश म्हात्रे आमचे मुख्य आयोजक, त्यांच्या माध्यमातून गतवर्षी आम्ही 4 दिवस स्पर्धा पाहिली होती आणि यंदा मात्र एकच दिवस, कारण ही परंपरा त्याने अबाधित राखली या स्पर्धेची. चला, मॅच बॉल मागच्या सामन्याचा घ्या आणि नवीन चेंडू 2 बॉल चॉईस करून ठेवा आणि 2 बॉल एक पंचांकडे देऊन ठेवा. हरिभक्त पारायण, कोकण रत्न दीपक पाटील, सबसे कातील आमचे ऑफिशियल पंच पालीचे. आणि त्याचबरोबर शिवदास वाघमारे, त्यांना आपण पाहताय. ज्युनियर सँडी पालकर, ते आपण पंचाच्या भूमिकेमध्ये पाहताय. आणि जाऊया मॅचकडे. पहिल्या षटकासाठी धनंजय भोईर बॉलिंग ट्रॅकमध्ये आमच्या अगदी व्यासपीठाच्या एंडकडून, पॅव्हलियन एंडकडून मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी आपण होताना पाहताय. सध्या विकेट लॉंग आहे, त्याचा फायदा आहे, कारण बऱ्याच वेळा आपण पाहिला 22 यार्ड ते 24 यार्डची विकेट आपण या मैदानी पाहिली होती. यंदा या मॅचमध्ये 27 ते 28 पावलांची विकेट आहे. लॉंग विकेटचा फायदा होईल का? इथे स्विंग आहे ना, मिस, क्या बॉल बात आहे. टप्पा पडला आणि बॉल थोडासा बाउन्स घेत विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. धनंजय भोईरचं हे षटक, सुरुवातीचा पहिला डॉट बॉल त्याने टाकला आहे आणि चांगलं कमबॅक. मागच्याही सामन्यामध्ये गणेशने पहिला बॉल फेस केला, तिथे मात्र झेल सुटला आणि त्यानंतर मात्र त्याचा वाद मैदानाकडे आला. आक्रमण त्याने केलं आणि वैयक्तिक 72 धावांची विस्फोटक इनिंग त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 5 षटकांचे सामने असते तर कदाचित शतक देखील कंप्लीट झालं असतं. यावेळेला यॉर्कलेनचा बॉल उडवला मिडॉनच्या डोक्यावरून, चांगलं टायमिंग. बॉल मात्र इनफिल्डला क्लिअर करत चाललाय. वाईडिश लॉंग ऑनला, सीमारेषा पार, 4 धाब्यासाठी. धाबा आले आणि विनायकने सांगितलं संघामध्ये कोण असो किंवा नाही, आम्हाला फरक पडत नाही, आम्ही चांगला परफॉर्मन्स देत राहू. येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक त्याने एकत्र प्रवेश फी नोंदून ठेवलेल्या आहेत प्रत्येक स्पर्धांमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहिला अगदीशय चांगला फटका स्क्वेअरलेग क्षेत्राकडे हा फटका सजवला. त्या ठिकाणी रन असेल, सिंगल स्ट्राईक रोटेशन गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 5 धाबा धावफलकावरती लागताना पाहायला मिळतील. ज्युनियर सोमजाई सोमटणे विपक्ष कैलासवासी राम धुमाल बापू डेरवली या टीमला आपण पाहताय. 2 टीमच्या दरम्यान पहिला सेमीफायनलचा सामना, उपांत्य फेरीची लढत. 8 संघ आहेत. प्रेक्षकांची गर्दी आता वाढली आहे, खरं तर रोडवरून देखील अनेक सारे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत. सध्या मुंबई गोवा हायवे ट्रॅफिक जाम आहे. 2 दिवस आपण पाहता रात्रीपासून प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे इथून मात्र आता वाहतूक दळणवळणाची संख्या वाढली या रोडला. बॉल तयार, समोर फलंदाज
तेही सज्ज आहेत. इन कटर बॉल टप्पा पडला आत आला आणि इथे मात्र निर्धाव बॉल. हाईट फॅक्टर होतं त्यामुळे पंचांनी जास्त या ठिकाणी आपण पहिला या अपीलमध्ये लक्ष दिलेलं नाहीये. हाईट फॅक्टर ग्राह्य धरलं. बाउन्सर होता आणि अगदी थाय पॅडला हा बॉल लागला. तिथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. फलंदाज आहेत त्या ठिकाणी संदेश मुंडे. संभारलीचा संदेश मुंडे आपण पाहिला, तोही डाव्या हाताचा खेळाडू होता. इथे आपण पाहताय सोमटण्याचा संदेश मुंडे, तोही स्ट्रायकिंग एंडला आहे, लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला आपण पाहता फटका फसलाय, झेल खाली विकेट किपर आलेत आणि टिपलाय झेल. संपलाय मैदानाच्या आतमध्ये संदेश मुंडे या खेळाडूचा खेळ. पहिला विकेट मिळाला फिल्डिंग करताना डेरोली टीमला. रात्री खरं तर गिरवले दोस्ती चषक नाईट स्पर्धेमध्ये ओमकार दहिवली हा संघ सुपर 4ला गेला आणि आज तुम्हाला कोण संघ देखील त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्यांना आपण देऊया शुभेच्छा. यंदा आपण जर पाहिला सुसाट फॉर्ममध्ये आय थिंक 60+ एंट्री या संघाच्या राहिल्या आणि त्यामध्ये जवळजवळ 30-34च्या आसपास तर ट्रॉफी जिंकलेल्या आहेत या टीमने. त्यामुळे यंदा आपण जर पाहिला तर अतिशय चांगला परफॉर्मन्स या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला, ज्यामध्ये सर्व यंगस्टर अनिकेत, त्याला आपण पाहताय खरं तर साहिल, अक्षय यस बॅटला लागून बॉल मागे चाललाय. तर याच दरम्यान आपण पाहतोय मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होते. सन्माननीय आगरी सेना अध्यक्ष खालापूर सुबोधजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उपसरपंच चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आज खरं तर रोशन एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा प्रेक्षकांना पाहायला मिळते. अगदी देखणं आयोजन, एखाद्या मोठ्या स्पर्धेला लाजवेल एवढं सुंदर आयोजन एका दिवसामध्ये आमच्या संपूर्ण टीमने केले. खरं तर संदेश दादा म्हात्रे यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आणि त्या प्रेमाखातीर इथे आगरी सेना खालापूर अध्यक्ष सन्माननीय सुबोधजी पाटील साहेबांचं आगमन झालंय. वेलकम साहेब, आपलं व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. तर रसायनी क्रिकेट रसायनीमधले उत्कृष्ट क्रिकेटर भावेश कुरुंगले यांचं देखील आगमन झालंय. बाबी दादा या आपण व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत. रासायनिक क्रिकेट नव्हे तर रायगड टेनिस क्रिकेट मधला एक अतिशय हरवणारे खेळाडू भावेश कुरुंगले कांबा, त्यांना विनंती असेल पण या मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत. यावेळी लोवा फुलटॉस बॉल टर्न केला, बॉलला स्क्वेअर लेग मधून बॉल मागे चला डीप मध्ये. धनंजय पोहोचतील चेंडूपर्यंत, नंतर मात्र सिंगल डबल मध्ये परावर्तित केलं. 2 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या धनंजयने आणि त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये आला गोलंदाजी मार्कमध्ये. गोलंदाज आपण पाहताय मागच्या सामन्याचा हिरो विनायक धुमाल, ज्याने या स्पर्धेमध्ये पहिलं मेडल षटक टाकलं. तो खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती आला आणि समोर फलंदाज आपण पाहू शकाल सुबोधजी पाटील साहेब यांच्या सोबत अभिषेक दादा पाटील देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आम्ही उपसरपंच चषकाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा उपसरपंच चषक आणि संदेश दादा म्हात्रे यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. राजेश हातमोडेला मात्र आपण पाहिला खरं तर बॅक ऑफ दॅन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टर्न विथ बाउन्स पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू टाकताना आपण विनायकला त्या ठिकाणी पाहिलं. चांगलं कमबॅक. पुढचा बॉल फुलर लेनचा होता डाऊन द ग्राउंड. यावेळी समोरला 20 सेफ मध्ये फटका लॉंग ऑन मध्ये खेळून काढला. गणेशला हवी स्ट्राईक. 1 रन इथे मिळाली. एका रनने मात्र स्ट्राईक रोटेट. धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती आहे त्या ठिकाणी 1 गडी बाद 9 धावा. पहिल्या षटकामध्ये 6 आल्या, त्यामुळे प्रेशर थोडं राहील खरं तर बॅटिंग करणाऱ्या सोमटणे टीमवरती, कारण मागच्या सामन्यामध्ये ज्या धावा त्याने केल्या होत्या 77, जर 40+ रन जरी आल्या तर मात्र हा सामना तुम्हाला फायटिंग पाहायला मिळेल, कारण या मैदानाचा इतिहास वेगळा आहे. अनेक वेळा लो स्कोरिंग सामने तितकेच हाय व्होल्टेज आपण होताना पाहिले या क्रीडांगणावरती, जरी शॉर्ट बाउंड्री असली. नक्कीच आपण पाहता या ठिकाणी 1 आणि स्ट्राईक रोटेट. तर या दरम्यान भूषण पाटील आणि प्रफुल्ल यांना विनंती असेल पण या भूषणजी पाटील आपले एक तर MSCBचे कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांचं आगमन इथे ऑन साइडला शॉर्ट आर्म पूल केला गणेशच्या बॅटमधून. मात्र आणखीन एक धमाका या स्पर्धेतला, मॅक्सिमम हिट षटकार
आगमन करत सध्याच्या घडीला यंगस्टर प्रभावित कामगिरी केली. इथे आपण पाहताय डेड बॉल रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये व्यत्यय निर्माण झाला. पंचांनी मात्र या बॉलला डेड घोषित केलाय. परंतु उद्या कोण संघासाठी अग्निपरीक्षा आहे. केंद्रीय मंत्री पंचायत राज चषक कपिल पाटील आपल्या आगरी समाजाच्या हक्काचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब सरपंच ते केंद्रीय मंत्रीचा प्रवास हा प्रत्येक आगरी समाजातील प्रत्येक भूमिपुत्रासाठी मध्ये प्रेरणादायी राहील आणि त्यांच्या माध्यमातून ती स्पर्धा करता रेवन जोडी सुकेची डाकी निलेशी पाटील उद्या करता तुम्हाला फ्री माइंडेड खेळावं लागेल. त्या स्पर्धेमध्ये संदीप मस्कर जागृती स्पोर्ट्सचे खरंतर ओनर त्यांचे ते आगमन त्यांचं मनपूर्वक स्वागत. जागृती स्पोर्ट्स महाराष्ट्राचा बायकरमॅन केतन म्हात्रे ब्रँड अँबॅसेडर होता या सगळं तर जागृती स्पोर्ट्स आणि आज तागायत आपण पहिला अनेक खेळाडू जे चर्चेमध्ये आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या हातामध्ये तुम्हाला जागृती स्पोर्ट्सची बॅट पाहायला मिळते. प्लेअर एडिशन डार्क एडिशन अनेक खरंतर व्हरायटीज आणि उत्तम क्वालिटी त्यांच्या माध्यमातून मिळाली. आणि मैदानामध्ये आपण पाहता डीपी फायटर्सचे आमचे मित्र दिनेश पाटील त्यांचाही स्पोर्ट्स शॉप चर्चेमध्ये राहिला. यावेळेला देखील ब्लॉक हॉलमध्ये बॉल टाकला. मिडॉन क्षेत्राकडे हा फटका आला. क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि इथे क्विक थ्रो पाहायला मिळाला. फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून कलेक्शन चांगलं विनायकच्या माध्यमातून खेळाडू बाद रनआउटचा शिकार. मीटिंग 16 धावा आल्या. प्रशांत स्कोर कार्ड वरती खेळाडू बाद झाले. अजून दोन षटकांचा खेळ बाकी आहे. प्रेडिक्शन केलं प्रशांत दिघेने किमान 40+ आम्ही रन बनवू आणि आता पहिल्या 2 ओव्हरमध्ये 16 आल्या. चला साहिल किती धावा आल्या. 16 धावा आल्या. या ओव्हर 10 आल्या. चला 5व्या चेंडूत 2 बरोबर 17 आहेत. माफी असावी. तरी ते सन्मान केला जाईल. अग्रिसेना खालापूर अध्यक्ष आदरणीय सुबोधदादा पाटील यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत. अग्रिसेना खालापूर सन्माननीय सुबोधदादा पाटील यांना इथे सन्मानित केला जाईल. स्पर्धेचे मुख्य आयोजक संदेशी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सुबोधदादा पाटील अग्रिसेना अध्यक्ष खालापूर त्यांना इथे आम्ही सन्मानित करत आहोत. आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही करत आहोत. आपले धन्यवाद. मान्यवरांचा आभार. अभिषेक पाटील यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. आदरणीय अभिषेकजी पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल. आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 17 सन्माननीय संदीप दादा मस्कर जागृती स्पोर्ट्सचे सर्वे सर्व त्यांनाही इथे सन्मान केलं जाईल. संदीपजी मस्कर यांचा इथे सन्मान केला जाईल. आणि त्यानंतर हर्षद पाटील मोहपे संघाचा एक अतिशय आक्रमक खेळाडू हर्षद पाटील मोहपे त्यांना आपण इथे सन्मानित करूया. 3ऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आलाय प्रशांत मोडे आणि समोर असेल फलंदाज प्रशांत दिघे दोन्ही लेफ्टी. इथे आपण पहिला लिडिंग एज लागली. बॉल मागे चाललाय आणि या डिक्लेअर झोन मध्ये डी झोन मध्ये फक्त सिंगल रन तिथे मिळेल. मागे तुम्ही कितीही लांब मारा फटका रन मात्र कमी असतील. आम्ही काही दिवसापूर्वी जोगावची स्पर्धा केली. तिथे देखील वेसेफचं क्रीडांगण परंतु जबरदस्त आयोजन त्या ठिकाणी पाहायला मिळालं नवी मुंबईमध्ये. आणि हे क्रीडांगण देखील प्रसिद्ध आहे कारण क्रिकेटला जेव्हा सुरुवात होती तेव्हा मात्र अनेक स्पर्धा आपण या मैदानात पाहिल्या. परंतु आज 4 षटकांचे सामने कधी 3 ओव्हरचे सामने आम्ही नेहमी पाहिले 12-12 संघ एका दिवसामध्ये. परंतु आज संदेश म्हात्रे यांचं कौतुक करावं तेवढं कमी. त्यांच्या माध्यमातून 8 संघांना प्रवेश दिलाय आणि उत्तम दर्जाचं आयोजन. सुबोधजी पाटील आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. या स्पर्धेला आपण आपला अमूल्य वेळ दिलाय. अग्रिसेना खालापूर अध्यक्ष त्यांचं स्वागत. साइड आर्म ऍक्शन गोलंदाजी लेग बिफोर द विकेट साठी लाऊड अपील झाली आहे. चला लेग बिफोर द विकेट साठी लाऊड अपील. 2 पंच एकमेकांना संवाद साधतील आणि त्यानंतर निर्णय दिला जाईल. तर जेव्हा डाऊट्स येतात तेव्हा मात्र स्क्वेअर लेग पंचांकडे पाहिलं जातं कारण त्यांचे इशारे त्यांच्या खाणाखुणा या मेन अंपायरसाठी फार महत्वाच्या असतात. बऱ्याच अंशी आपण पाहिलं
बॅटचा जेव्हा स्पर्श होतो तेव्हा कधी कधी मैन अंपायरच्या कधी काही गोष्टी निदर्शनात येत नाही, परंतु स्क्वेअर लेग पंचांकडे लगेच त्या ठिकाणी अशापूत नजरेनं पाहिलं जातं. आता निर्णय येईल त्या निर्णयाचा सन्मान तुम्हाला करावा लागेल. जो निर्णय असेल आउट किंवा नॉट आउट जो काय निर्णय असेल त्या निर्णयाचा सन्मान दोन्ही टीमला करायचा आहे. आणि पंचांचा इशारा आहे शिवदासजी वाघमारे खेळाडू बाद फलंदाज बाद हा निर्णय आला. त्यामुळे इथून परतावा लागेल गणेश पाटील या खरंतर फलंदाजाला. चला टॉस साठी कॅप्टन ब्लू डायमंड करण झाडे एका बाजूने असेल जयनुमान बोरले. मस्त चॅम्बो ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहताय. चॅम्बो तुम्हाला आता खरं तर थोडासा चेंजेस करावा लागेल. लेन्स डोळ्यामध्ये टाकावं लागेल तेव्हा गॉगल निघेल. तेही खरं तर सामन्याचा आनंद घेतात. बघा कॅप्टन बोरले आणि कॅप्टन करण झाडे पहिला कॉल राहील. पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. जाऊया मॅच कडे. नवीन फलंदाज मैदानाकडे आलाय. यावेळी कुणाल पाटीलने आल्या आल्या प्रहार केलाय. स्लॉट मध्ये आलाय बॉल, त्याला मात्र पाठवला सिक्सर. प्लॉट मध्ये उंच गेला आणि अंतरी कापलं. षटकार. ओव्हर पिच बॉल आणि तिथे आपण पहिला स्टँड अँड डिलिव्हर फटका कुणाल पाटीलचा. प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपर कनेक्टिव्हिटी त्या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. षटकार मिळाला. आता त्यानंतर कमबॅक करेल का प्रशांत. पुन्हा एकदा आपण पहिला आतली कडा घेऊन बॉल मागे चला. शॉर्ट स्क्वेअर लेगला पहिली रन पूर्ण केली. दुसरा रनचा प्रयत्न केला जातोय की नाहीये पाहावं लागेल. इथे मात्र घाई झाली. फिल्डिंग खराब. अति घाई संकटात आहे असं म्हणतात. आणि इथे 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. 26 वरती पोहोचला त्या ठिकाणी ज्युनियर सोमजाई सोमटणे हा संघ. 26 रन स्कोर कार्ड मध्ये आहेत. खेळाडू बाद झाले 3. 26 धावा. फलकामध्ये षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. साहिलने मात्र चांगली कामगिरी केली. ऑफिशियल स्कोररची भूमिका त्याने साकारली. पहिल्या सामन्यापासून दमदार योगदान त्यांचं राहिलं. उत्कृष्ट खेळाडू. मूर्ती लहान परंतु कीर्तिमान कामगिरी त्याची कोण संघासाठी राहिली असा खेळाडू. बिगिट करायचा हा फटका फसला इनसाइड आउट. शॉटकचा कव्हरला मात्र फिल्डर डाऊन द बॉल. टिपलाय झेल आणि संपलाय. केतन पाटील या खेळाडूचा कुणाल पाटील माप्यासह या खेळाडूचा खेळ. आणखी एक धक्का बसतो बॅटिंग करताना टीम सोमटणेला. ती 4 खेळाडू बाजार. चौथा खेळाडू बाजारात. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाकडे चालला आकाश बांडेकर. अंतिम स्लॉग ओव्हर मधील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला कॅप्टन ब्लू डायमंड करण झाडे आणि एका बाजूने जयनुमान बोरले आय थिंक उपस्थित झाली आहे. दोन्ही कॅप्टन या पण टॉस साठी. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न आहे. बॉलच्या मागे फिल्डर आहेत. वॅकेंट एरियामध्ये बॉल पडला. प्रयत्न चांगले होते आणि इथे मात्र हा नशिबाचा चौकार. 4 धावा मिळतील बॅटिंग करताना टीम सोमटणेला. पुन्हा एकदा बदल झालाय. थोडासा सावलीचा सावट. कारण सध्या आपण पाहिलं वाढतं औद्योगिकरण आणि त्याचबरोबर वाढतं वसाहतीकरण. त्यामुळे जंगल नष्ट होत चालले. त्यामुळे आता परफेक्ट आपण 3 ऋतू सांगू शकत नाही कोणत्या सीझनला असतील. कधीही पाऊस पडतोय. आणि खरं तर आपण पाहिलं वाढत्या प्रदूषणामुळे मात्र आपण पाहिलं वातावरणामधील ओझोनचा थर कमी झालाय. ज्यामुळे खरं तर सूर्यकिरणे अगदी आपण बघता गालणीमध्ये पाणी घालून कसा खाली पडतो असा सूर्यकिरणांचा प्रभाव कमी पडतो भूमीवरती.
त्यामुळे ह्याची देखील पातळी कमी झाली आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये मात्र तुम्हाला प्रचंड संघर्ष करावा लागेल. या सनी दादा यांचे आगमन, ब्लू डायमंड करंजाडे टीमचे कॅप्टन. एज अँड टेकन खेळाडू बाद, पहिल्या बॉल होती धक्का, कॉडबँड विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद होतोय. प्रशांत दिघे बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट मिळाला प्रशांत दिघेचा. आता प्रेशर थोडंसं राहील त्या ठिकाणी. सोमोटे टीमवरती 30 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच जय हनुमान मोरले विपक्ष जय हनुमान अतुल 11 करंजाडे अशी लढत. नितीन भांडेकर यावेळेसचा बॉल आपण पाहिला अगदी वाईड लाईनच्या आतून चालला. वाईड यॉर्करचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर तिथे पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू इथे आपण पाहता. डॉट बॉल स्लॉग ओव्हर मध्ये टाकतोय गोलंदाज त्या ठिकाणी. मग पाहू शकाल या षटकामध्ये जनार्दन चिखलेकर त्याला आपण पाहताय. सलगचे 2 डॉट बॉल, 1 विकेट त्याला पहिल्या बॉलती मिळाला प्रशांत दिघेचा. आता 4 बॉलचा खेळ बाकी आहे. अभी नाही तो कभी नाही. नितीन भांडेकर चला या वेळेचा बॉल जास्त बाहेर टाकला, अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. राऊंड विकेट आहे त्यामुळे बॉल बाहेरून आतमध्ये आला. इन कटर होता जरूर लेग ब्रेक लेफ्टी बॉलरचा, पण पंचांनी अगदी योग्य निर्णय दिला त्या ठिकाणी. वाईड बॉल 31 वरती पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहत आहे ज्युनियर सोमजाई सुमटणे हा संघ 31 रन स्कोर कार्ड मध्ये आहेत. 31 धावा. याही वेळेला आपण पहिला ब्लॉक कॉल मध्ये बॉलच्या मेरिट मध्ये तुम्हाला यावं लागेल. लेफ्टी बॉलर समोर तुम्हाला व्हीसेप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. इनसाइड आउट किंवा तुम्हाला गुडघा वाकवून त्या ठिकाणी पाडो स्लिप जर खेळायचा असेल, पण इथे मागे रन नाही, डिक्लेअर झोन आहे. त्यामुळे आता समोरच्या दिशेने मग तुम्हाला चांगले फटके घ्यावे लागतील. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहत आहे जनार्दन चिखलेकर या खेळाडूच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पूल करायचा, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. दबाव वाढत चालला आता बॅटिंग करणाऱ्या सोमटणे संघावरती. कॅप्टनने सांगितलं होतं किमान 40+ रन, आणि इथे आता उरलेले काही बॉलचा खेळ बाकी, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मोठे फटके आले तर नक्कीच 40+ रन होतील आणि क्षमता आहे नितीन भांडेकर या फलंदाजामध्ये. इथे देखील आपण पहिला मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. एज अँड टेकन विकेट किपरच्या हातामध्ये झेल देऊन मैदानाच्या बाहेर चालला त्या ठिकाणी नितीन भांडेकर. आता 1 बॉलचा खेळ बाकी. आपण डीजे थांबायचा प्लीज. तर इथे सन्मान केला जाईल. नुकतंच ज्यांचं आगमन झालं खरं तर जय हनुमान अतुल 11 करंजाडे संघाचे कॅप्टन आणि एक दमदार व्यक्तिमत्व सनी दादा कैकाडी यांचा मी इथे सन्मान घेत आहोत. मी संदेश म्हात्रे आपले सहकारी त्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सनी दादांचा वर इथे सन्मान करावा. जय हनुमान अतुल 11 करंजाडे विपक्ष जय हनुमान बोरले. पण लास्ट बॉल बाकी आहे. या बॉल नंतर आपण लगेच टॉस कडे वळणार आहोत. टॉस केला जाईल या 2 टीमच्या दरम्यान. शेवटचा बॉल बाकी आहे. आता ऑफिशियल पंजरात देखील तुम्ही आता थोडासा विश्रांती द्या. मध्यान्ह भोजन आणि व्हेज प्युअर व्हेज हरिभक्त पारण आहेत दीपक पाटील सर, त्यांना प्युअर व्हेज घ्या. आपण लास्ट बॉल आणि नवीन खेळाडू मैदानाकडे चालला. मनोज टार्गेट सेट करणारा चेंडू 31वा धाव फलकावरती. या षटकामध्ये जनार्दन चिखलेकरनं कमालीचं कमबॅक केलंय. लॉफ केला बॉलला डाऊन द ग्राउंड. कॉमेंट्री बॉक्स मध्ये अतिथी मंचाला सलामी देणारा हा मॅक्सिमम हिट षटकार. टार्गेट सेट झालं. 37 आल्या धाव फलकावरती. आता 38 करायच्यात येणाऱ्या 24 बॉल मध्ये. बल्ले के स्लॉट में आइए और ये बहुत ही लंबा छक्का. इट्स अ बिग 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 बिग. यांचा आवाज तुम्ही ऐकताय. आणि बघा 3 रनची पॅनल्टी आहे. त्यामुळे 37 प्लस 3 म्हणजे 40 आल्या. 41चा टार्गेट असेल बॅटिंग करताना डेरोली संघासमोर. चला पंच म्हणून अक्षय गाताडे आणि सनी दोघांनी मैदानात आवा घ्या आणि लगेच टॉस कडे आम्ही वळत आहोत. टॉस केला जाईल. जय हनुमान बोरले विपक्ष जय हनुमान अतुल 11 करंजाडे. चला दोन्ही कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये. चॅम्बो लंबी रेस का घोडा मिस्टर चॅम्बो आणि एका बाजूने सनी दादा कैकाडी. चला टॉस करून घ्या आपण लगेच. संदीप दादा मस्कर या आपण जागृती स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा संदीप मस्कर यांच्या शुभ हस्ते टॉस. 4 ओव्हरचा सामना रिव्ह्यू नसणार आहे.
देवेंद्र घरत आणि प्रतीक गायकर भिंगारवाडी यांचे इथे आगमन. दोघांनाही विनंती असेल आपण या आणि त्याचबरोबरने भावेश कुरुंगले त्यांना विनंती असेल आपण देखील या. चला टी शर्ट आय थिंक सोमटणे संघाकडे देखील नाही आहेत असा ऑब्जेक्शन आलाय डेरोली टीमचा टी शर्टसाठी. तर टॉस जिंकलाय बोरले प्रफुल्ल. निर्णय काय पेंडिंग. चला दोन्ही टीमला पण देऊया शुभेच्छा. चला पेनल्टी माफ होईल. 3 रनची पेनल्टी डेरोली टीमला दिली होती आणि ती पेनल्टी माफ होईल. सूरज शेलार या पण मंचकावरती आपलं स्वागत. मोस्ट वेलकम. आणखीन एक बिग फाईट. टार्गेट 38 असेल या मॅच मध्ये. 38 रनचा पाठलाग करायचा डेरोली टीमला. पहिला सेमीफायनलचा सामना आपण मैदानामध्ये पाहत आहे. एका बाजूने असेल ज्युनियर सोमजाई सोमटणे तर दुसऱ्या बाजूने असेल कैलासवासी राम धुमाल बापू 11 डेरवली. पेनल्टी घोषित केली होती पण तो टी शर्टचे कलर मॅच नाही त्यामुळे पेनल्टी रिव्हर्स केली. चला आयोजक बघा चर्चा करा. यस प्रतीक गायकर आइए आपका स्वागत. याच दरम्यान आदरणीय अनिकेतजी मोरे करंजाडे यांचे ते आगमन. सन्माननीय अनिकेतजी मोरे करंजाडे यांचं इथे स्वागत. दोघांना पण पेनल्टी त्यामुळे माफ. चला सेम झालाय सर्व कॅल्क्युलेशन. आता 38चं टार्गेट आहे. येणाऱ्या 24 बॉल मध्ये बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये डेरोली संघासमोर आपण ऐकणार आहोत पुढच्या सत्रामध्ये नेक्स्ट आवाज आमचे समालोचक मित्र योगेशजी मडवी सिद्धी करोल यांचा आवाज. धन्यवाद. मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतायत गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. याची देई याचा डोळा उपसरपंच चषकाचा शानदार सोहळा. सेमीफायनलची लढत जो जिंकेल तो जाईल मेगा फायनल मध्ये. म्हणजेच एक दिवसीय स्पर्धेमध्ये ही दुसरी लढत 8 संघांचा समावेश आणि त्याच्यातनं ही दुसरी लढत तुम्हाला पाहायला मिळते. सेकंड राऊंडची पहिलीच मॅच अर्थात सेमीफायनल 1 ही लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. टीम टोटल जर पाहिला आपण मैदानामध्ये पहिल्या सत्रामध्ये सोमटणे टीमनं केल्या त्या 37 आणि 38 धावेचं टार्गेट डेरिवली टीम समोर असेल. डेरिवली संघ आपला 12वा प्रतिनिधी आपण पाठवून द्या आमच्या कमेंट बॉक्स मध्ये. बघा डेरिवली संघ आपण आपला 12वा प्रतिनिधी पाठवून द्यायचा कमेंट बॉक्स मध्ये.
धावसंख्या आपण पाहिली 37 38 टार्गेट मनाशे बागून येते सलामी जोडी डेरिव्हली टीम कडून मैदानावरती रवाना झाली आहेत. ॲज ओपनर विनायक आणि त्याच्या सोबतीने नोसा केनला तर पहिला चेंडू अतिशय सुरेख फेकला. डॉटची समाप्ती. प्रशांत दिघे बॉल चांगला इथे कॅच ड्रॉप. शॉर्ट मिड विकेटला संधी होती. लो स्कोरिंग मॅच आपण पाहिली तर खरं तर ज्या संघानं पहिल्याच मॅच मध्ये 77 रन्स बनवले त्या संघानं अवघ्या 37 धावा केल्या आणि 38 धावेचं टार्गेट असताना आता चांगली सुरुवात मैदानावरती. प्रशांतचं पहिलं षटक तुम्ही पाहता पॉवर सर्कल जिथे 2 खेळाडू फक्त बाउंड्री लाईन वरती आहेत. एक ऑफ साईडला लॉंग ऑफ प्रिझन मध्ये, एक ऑन साईडला मिड विकेट मध्ये. हे 2 खेळाडू सध्या बाउंड्री लाईन वरती आहेत. लक्ष गाठायचं 38 धावेचं. बॉल चांगला आहे मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधनं चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय शानदार चौकार. त्याचं 38 धावेचं पहिला बॉलवरती डॉट आला. त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर चौकार ठोकलाय. डेरिव्हली बनाम तुम्ही सोमटने ही लढत पाहतायत. सेमीफायनल जो जीता वो सेकंदर. जिंकलात तर किमान एक तरी ट्रॉफी घरी घेऊन जाऊ शकता. एवढी सुंदर मॅच मैदानावरती. परंतु 24 मध्ये 38चं टार्गेट आहे आणि आतापर्यंत रन्स आले त्या 5. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू होते. रन्स तर मिळाली. एक सिंगल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावपैकावरती 6 रन्स. सलामीवीर विनायक आणि संतोष. विनायक धुमाल, संतोष मोये हे 2 बॅट्समन सायकलला खेळाडू सध्या. विनायक धुमाल साठी बॉल मिस टायमिंग आहे आणि तर क्षेत्ररक्षक पोहोचले शॉटला आणि तिथे रन्स फलंदाज बाद होते. विनायक बॅक टू द डगआउट. पहिला धक्का मैदानावरती 38-38चं टार्गेट असताना मैदानावरती पहिला धक्का 6 या धावसंख्येवरती. पहिलं षटक फेकत असताना प्रशांतला मिळाली पहिली सफलता. फक्त लागलेत 6 रन्स आणि पहिला गडी गमावलाय. 38 धावेचं टार्गेट असताना मैदानावरती चांगली सुरुवात. खरं तर मी कौतुक करेल गोलंदाज प्रशांतचं, ज्यानं आतापर्यंत पहिलं षटक फेकत असताना मैदानावरती 5 चेंडू 6 धावा त्यानं खर्च केले. तदनंतर एक महत्वाची विकेट. पॉवर प्ले मधला पहिला ओव्हर आणि त्याच्यानंतर शेवटचा अंतिम बॉल फेकण्यासाठी प्रशांत सज्ज झालाय. न्यू बॅट्समन येतोय मैदानावरती 3ऱ्या क्रमांकावरती. पहिलाच बॉल लॉब केला हवेमध्ये. मिस टायमिंग. जजमेंट अचूक आणि अजून एक झेल आल्या पावली माघारी परतवलाय. गोल्डन डकचा शिकारी बॅट्समन धनंजय बॅक टू द डगआउट. लगातार दुसरा धक्का आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल झाली आहे ती फक्त 2 गडी बाद 6 रन्स. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर अवघ्या 6 रन्स टार्गेट गाठायचं. ही मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे. मॅच जिंकलात तर किमान एक तरी ट्रॉफी तुम्हाला
घरी नेता येईल, त्यामुळे ही लढत दोन्ही संघासाठी फार महत्वाची आहे. नो बॅट्समन सागर मैदानावरती धावा बनवायच्या त्या 38, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये काय घडले की रन्स आल्या त्या फक्त मैदानावरती 6, म्हणजे येणारे 18 बॉल आता 32 धावेची गरज आहे. 6 चेंडू मध्ये 6 रन्स आल्या, येणारे 18 बॉल आता 32ची आवश्यकता. मैदानावरती संघर्ष वाढलाय दोन्ही संघाचा. 10.66 ही सरासरी मैदानावरती गाठावी लागेल सामना जिंकण्यासाठी डेरिवली टीमला. एका बाजूला सोमटणे संघ, दोन्ही बलाढ्य आणि ताकदवर संघ आहेत, त्यामुळे लढत देखील प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल. पहिला चेंडू पडल्यानंतर डीप राहिला. चेंडू जोपर्यंत पॉइंटला फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सध्या धावपळकावरती 7 धावा, 2 गडी बाद 7 धावा. अद्याप 31 धावेची गरज है. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाली की दोस्तों कभी हार नहीं होती. बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण येणारी मॅच ही फार महत्वाची आहे. इथनं जिंकलात तर किमान एक तरी ट्रॉफी मिळेल, त्यामुळे ही लढत दोन्ही टीम साठी महत्वाची. डू अंडा आहे, जिंका किंवा मरा. येणारा सामना आपण पाहतोय मैदानावरती. बॉल चांगला ऑफसाईडला, परंतु क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉल पर्यंत पोहोचेल, एक सिंगल मिळाली. डबलचा प्रयत्न नकार दिला, फक्त सिंगल. सिंगलनं धावसंख्या पुढे चालली आहे. टीमची टोटल सध्या धावपळकावरती 8 धावा, 8 चेंडू फेकले गेलेत. 8 बॉल मध्ये 8 रन्स आलेत, म्हणजे अद्याप जर पाहिलं तर येणारे 16 बॉल 30 धावीची गरज आहे. चेंडू आणि धावांच्या मधलं जो अंतर आहे ते 14च अंतर आहे, म्हणजे सामना अद्याप बॅलन्स आहे. येणारे षटक चांगलं फेकलं तर मॅच मध्ये कमबॅक होईल. येणाऱ्या षटकामध्ये जर चांगली फलंदाजी केली तर संघ मजबूत स्थितीमध्ये येऊ शकतोय, त्यामुळे दोघांवरती तेवढाच दबाव असेल. हा चेंडू चांगला होता, पडल्यानंतर डीप राहिला. एक डॉट बॉल सामन्यामध्ये कमबॅक करून देऊ शकतोय तो सोमाटणे टीमला, परंतु दुसऱ्या बाजूला एक डॉट बॉल सामन्यामध्ये दबाव आणू शकतोय डेरिवली टीम होती. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक मध्ये. बॉल तर चांगला आहे, फटका पाहिजे, फसलाय हवेत मिड विकेटला. अजून एक झेल टिपलाय आणि ऍज अ ओपनर सलामीवीर संदेश बॅक टू द डगआउट. तिसरा धक्का. डीजेच्या माध्यमातून दुपारच्या कडक कोणामध्ये छत्रपती शिवरायांचं संगीत, शून्यातनं स्वराज्य निर्माण करणारा जगातला महासम्राट राजा आणि आईच्या स्वप्नात स्वराज्य निर्माण करणारा महासम्राट राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांचं संगीत सातत्यानं डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळतात. इकडे 3 विकेट गेलीत 8 या धावसंख्येवरती. अद्याप जर पाहिलं तर मॅच मध्ये 30 धाबीची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक राहिले 14 चेंडू 30. मॅच भरपूर चांगली रंगतीये. एका बाजूला डेरिवली संघाला संघर्ष करावा लागतोय, परंतु सोमटणे संघानं चांगला कमबॅक केलाय मैदानावरती. बॉल चांगला आहे, स्क्वेअर कटचा लाजबाब फटका, परंतु चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि आता पंचांचा सिग्नल येईल. 4 रन्स. सौकरच्या मदतीने टीमची टोटल सध्या 12 या धावसंख्येवरती. अद्याप आपण पाहिलं तर मैदानावरती लक्ष गाठायचे ते फक्त आता 26 धावेचं. येणारे समीकरण 13 बॉल 26. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. बॉल तर हवेत होता, शतकषकाने चांगला प्रयत्न केला, परंतु त्यावरती आल्या 2 रन्स अंतिम बॉलवरती आणि 2 धाब्याने षटक क्रमांक 2 समाप्त झालेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना डेरिवली टीम ज्यानं केलेत त्या 2 षटकामध्ये 14, येणारे 2 षटकात 24 धाबेची आवश्यकता.
ही सरासरी गाठावी लागेल। मैच अद्याप चांगली है, मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लढणे वालों के कदमों में जान होता है। लढावं लागेल आता मैदानावरती डेरिवली टीमला। बॉल तर चांगला फटका देखील चांगला आणि मिळते त्यावरती सारेन्स, अगदी चांगला फटका सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय शानदार षटकार आणि पहिला बॉलवरती स्वागत केले गोलंदाजाचं। केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना दोन बलाढ्य टीम मध्ये एक संघ अस्तित्व गमावेल परंतु एक संघ विजयाचा आनंद साजरा करेल। जिंकला तर एक तरी ट्रॉफी त्याला मिळेल। पहिल्या बॉलवरती गोलंदाजचं स्वागत झालंय आणि आता मॅच मध्ये राहिलेत 11 बॉल आणि इथनं जिंकण्यासाठी 18 धाबीची आवश्यकता। 11 चेंडू 18चं समीकरण मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल। पहिल्या बॉलवरती शानदार षटकार पाहिला, पुन्हा एकदा त्याच दिशेला तोच फटका आणि तोच दरारा, पुन्हा एकदा बॉल जातो सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर। अजून एक शानदार लय भारी षटकार। असं म्हटलं जातं ना की शून्यातनं वर आलेल्यांना कधी हारण्याची भीती नसते आणि नक्कीच इथे मैदानावरती डेरिवली संघाने केलेला प्रयत्न मैदानावरती सुरुवातीला त्यांचा संघ थोडासा डगमगला, 2 ओव्हरमध्ये केवळ 14 रन्स आल्या आणि त्यानंतर केलेलं आक्रमण बघा। धावपळकावरती धावा वेगाने चालल्यात, टीमची टोटल सध्या तुम्ही पाहताय धावपळकावर 26 रन आणि आता गरज ती फक्त 12 धाबीची। येणारे 10 बॉल शिल्लक आहेत। मॅच कशा प्रकारे पलटवार झाली म्हणून मी नेहमी सांगतो ना की स्वतःवरती विश्वास पाहिजे आणि स्वतःवरती विश्वास असेल तर नेहमीच तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळता येतं। फिल्डिंग थोडीशी मिसफिल्ड झाली परंतु 2 धाबा कंप्लीट झाल्या, तिसऱ्या धाबेचा प्रयत्न नाहीये। आता समीकरण राहिलेत 9 बॉल मध्ये 8 ची आवश्यकता। 28 टीमची टोटल 10 धाबीची गरज आहे अद्याप। 28 रन्स धावा 38चं टार्गेट होतं, त्यामुळे 10 धाबेची अद्याप आवश्यकता। राहिलेत 9 बॉल 10 धाबा। मॅच मध्ये पूर्णपणे पकड आता मैदानावरती डेरिवली संघाने आपल्या बाजूने मजबूत केली आहे, पण तो क्रिकेटचा खेळ सरण्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आम्ही क्षणोक्षणाला पाहिलाय परंतु प्रयत्न चांगला होता, रन्स तर मिळतील त्या ठिकाणी। 2 स्वतःला स्ट्रेच केलं हवेमध्ये, चांगली फिल्डिंग परंतु इथे कौतुक करेल फिल्डरचं, झेल जरी टिपला नसेल तरी चांगली फिल्डिंग आपल्या टीमसाठी 2 धाबा त्याने वाचवल्यात। कारण एक धाव क्रिकेटमध्ये किती महत्वाची आहे। ज्या संघाने विचारा जे एका धाबेने सामना गमावतात, एका धाबेची किंमत तुम्ही त्या खेळाडूला विचारा ज्याची मॅन ऑफ द सिरीजची बाईक एका धाबेने जाते। त्यामुळे क्रिकेटमध्ये एका धाबेला फार महत्व आहे। बॉल चांगला बॅटच्या रनर मध्ये मिड विकेटला सरळ फेकून देतोय, स्ट्रेट ऑन द मिड विकेट, गॉन 6 रन। रेस्क्यू ती देखील आला नव्हता, खेळण्याच्या हेतूनही नव्हता परंतु आज केलेली कामगिरी सांगणं मैदानावरती त्याने 3 षटकार मारलेत। 6 बॉल मध्ये 23 धाबेची शानदार मॅरेथॉन इनिंग त्यानं मैदानावरती साकारली आहे आणि फक्त 2 धाबेची गरज आणि सामना जवळ आता जिंकला। शेवटच्या अंतिम बॉलवरती चौकाराने सामना जिंकून संघ मेगा फायनल मध्ये दाखल होतोय। संघ आपण पाहतोय स्वर्गीय राम धुमाल बापू 11 डेरिवली संघ गोस टू द मेगा फायनल। महेश दादा पाटील साहेबांचा